राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या कोकणात माझ्या, या कोकणात माझ्या. गोंय सोडून सध्या आमी आयिल्ले आसा कोकणात आनी कोकणाच्या अशा गांवांत वतले जंय आमकां मेळटलो एक रानमाणूस. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या कोकणात माझ्या, या कोकणात माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या कोकणात माझ्या, या कोकणात माझ्या. गोंय आनी कोकण आमी पावसांत पावस जेन्ना येता तेन्ना सगळ्यांत सुंदर दिसता आनी आमी सद्या आयिल्ले आसा अशा एका गांवांत ज्या गांवांतल्यान एक रेवोल्युशन स्टार्ट जाल्लें आसा. तें रेवोल्युशन जर पुराय कोकणांत आनी आमचे उरलेले जे गोंय सांबाळून दवरलें तें गोंयान उरलें जाल्यार आमी फुडारा खातीर खूब कितें राखून दवरपाक शकतात. रानमाणूस नांव कशें दवरलें? रानमाणूस म्हणजे लोकांक पयलींच इम्प्रेशन आसतलें की सामको भयानक दिसपाक जाय. ॲक्च्युली तशें पळोवंक गेलें जाल्यार आमी जे कोण सह्याद्री कोंकण पट्ट्यात रावणारे जे लोक आसूं हे पॉलिश लोक न्हय. आत्तां आमी आमच्या तांदळा सारके पॉलिश जावंक चल्लो, पण आमी ॲक्च्युली हे आमचे जसो आमचो पयलो जो भात होतो करडो ब्रावन रायस तशेंच आमी माणसां आसो. आनी ती जर आमचं जगणं आसा ना तेका आजकालच्या जगात ह्या जे काय भायरचं जग आसा आत्तां आमच्याकडे डेव्हलपमेंट येता त्याच्यात खंय तरी आमचं जगणं गावठी जगणं म्हणून लोक तेका कमी बघूंक लागतात. पण त्या जगण्याचो एक ब्रँड आसा आणि त्या आजकाल लोकां इंडिजिनस असण्याक मान आणि सन्मान मेळोवंक हवो ह्या भावनेन असं वाटलं की आपण ह्या ज्या काय काम करतो तेका रानमाणूसच म्हणून नाव दिवचा. कारण ह्या त्या लोकांक डेडिकेटेड काम आसा जी माणसं आजपर्यंत जंगलात रावली, अशा मातयेच्या घरान रावली, अशा पद्धतीने ज्यांची जगला त्या जगण्याक आजकाल लोक लो कार्बन इमिशन लायफस्टायल म्हणाक लागली असत. आणि त्या जगण्याक फॉलो करूच्यासाठी अख्खे जग आता म्हणटा की आमकां खंय तरी टुवर्ड्स सस्टेनेबिलिटी जावचा. सो नेट झिरो एमिशन तुम्ही ऑलरेडी नेट झिरो एमिशन इज फ्रॉम आवर अँसेस्टर्स दे आर टीचिंग अस. खरंच किती भाग्यशाली आहोत आपण. आपण एका अशा देशात राहतो जिथे निसर्गाच्या प्रत्येक रूपासोबत जीवन जगण्याची एक संस्कृती विकसित करणारा माणूस राहतो. होय, माझ्या भाषेत रानमाणूस. तू पुण्या इंजिनियरिंग करतालो? औरंगाबाद. आणि बरी नोकरी आशिल्ली? हय, नोकरी म्हटल्यार 2016 हांवें कंप्लीटेड इंजिनियरिंग. 1-2 वर्सां हांवें जॉब केल्लो गोंयांत आणि MSCBत अप्रेंटिसशीप केल्ली. गोंयान आशिल्लो तो? गोंयान आशिल्लो. आमकां तेन्ना मेळून वेर्णा आशिल्लो. मागीर देन यू डिसायडेड की आपूण गांवान येतलो. येस येस. खंयचो ओरिजिनल खंयचो? ओरिजिनल म्हाजो गांव सांगेली म्हणून गांव आसा. आंबोली जो हिल स्टेशन आसा त्याच्या खालती आणि सावंतवाडी तालुको. पण मोस्टली माझा जो चाइल्डहूड असा तो दोडामार्ग तालुक्यात गेला. सो तो रिजन हो म्हाका तसो जास्त जंगल जे मी काय बघलंय अनुभवलंय त्या भागान जास्त दोडामार्ग. कितें जालें एक दीस तू काम करता आसतना स्ट्रायक जालें तुका इनफ इज इनफ म्हणून? नो इतके वर्ष काय माझं काम जावंक नाही म्हटलं इतके काय फ्रस्ट्रेटेड अँड देन कमिंग बॅक टू असं काय नाही होता. ॲक्च्युली जो माझं चाइल्डहूड अशा भागात गेला की जैसर सस्टेनेबिलिटी इज इन माय ब्लड ॲक्च्युली. म्हटलं आम्ही लहानपणापासून म्हणजे एव्हरी कोंकणी पीपल हू आर लिव्हिंग इन द विलेजेस तर तसंच जगणं होता. देन सडनली जेव्हा मी 4 वर्ष औरंगाबाद जेव्हा इंजिनिअरिंगला गेले ना त्यावेळेस माका ही सगळी बाहेरची लाईफ कळली. म्हटलं पुणे, मुंबई सिटीज आणि औरंगाबाद. सो ॲक्च्युली तेव्हा कळलं की आय एम नॉट सूट हिअर. म्हणजे खंयतरी म्हटल्यार एखादा किंगफिशर असता जो फ्रेश वॉटर ह्यो त्याचा हॅबिटॅट असता आणि त्याका काढून आम्ही काहीतरी राजस्थानच्या वाळवंटात टाकतो त्यावेळेस त्याका कसा वाटत असताना. सो तो एक कनेक्ट तुटता निसर्गाशी तो खंयतरी वाटाक लागलो. जेव्हा मी काम करी होते तेव्हा तो सारख्या वाटत राहायचा की आय एम नॉट शूटिंग हिअर. म्हटलं लोक माझ्याकडे एक जो माणूस म्हणून जर म्हाका ग्रो जावचो असत तर त्याच्यासाठी म्हाका जे माझ्या एरियामध्ये जो माझं जगणं होता ताच म्हाका घेऊन खंयतरी पुढे जावं ह्या तेव्हा स्ट्राईक झाला. आणि तेव्हा म्हाका अशी काही माणसं मिळाली ज्यांच्यानी म्हाका थोडं पुश दिलो की येस यू आर गोईंग ऑन द राईट पाथ.
कारण तेव्हाच खंय तरी लोक म्हणजे आता मागच्या 15-20 वर्षात ज्या काय आम्ही कोकणाची जी काय वाट लायलेली असा त्याच्यात म्हाका एक दिसला की ह्या जर आम्ही खंय तरी एका एक मिशन दिवंक ना तर बेगीन काबार जाता इम्पॅक्ट जाता. तू आम्ही तुझे खूपशे यूट्यूब व्हिडिओज पळयले आनी आमच्या व्ह्युअर्सां खातीर कोंकणी रान माणूस हो यूट्यूब चॅनल पळय, इंस्टाग्रामाचेरूय आसा, ट्विटरार आसा दिसता तो. ट्विटर आसा पूण यूट्यूब चड पळया कारण ताजेर आसा. चुकला तर परत गावताला ये लागे लागे ये लागे जमात तसा फिर बाकी चुकला म्हणान काय नाही फक्त पाय समा. तर यूट्यूब व्हिडिओ घालपाक स्टार्ट केले तुवें आनी देन सडनली यू रियलायज की खुबश्या लोकांक ही गजाल जाल्ली जाय म्हणून. एक्झॅक्टली. खूप म्हटले यूथ आणि जो मुंबई पुण्याक जो कोकणातलो जो यूथ असा जो मायग्रेट झालेलो असा त्यांनी काहीतरी एक स्वप्न बघलेली की म्हाका मुंबई पुण्याक एक जी पॉश लाईफस्टाईल लक्झरी ह्या सगळ्या गोष्टींक तो भुळून गेलेलो पण तांकांय काहीतरी वाटतं की लाईफ इज हियर अँड लाईफ इज टीचिंग अस समथिंग डिफरंट की ह्याच्यात ह्या सगळ्यात आम्ही अडकलो एक ट्रॅप झालेलो असा. म्हटल्यार आज आम्ही ज्या काही जगणं आज म्हणतो तेका जो हॅपीनेसची जी टर्म्स असतात लोकांचे ते म्हाका एक बरी वस्तू घेतले, बरी गाडी घेतले, बंगलो असा ह्या सगळ्या गोष्टीत हॅपीनेस नाही. तर तो हॅपीनेस हो खरो गावातलेच वातावरणात होतो कारण अल्टिमेटली तुमका एक बरा वातावरण होया, चांगली हवा होई, जे काय आता ह्यो श्रावण ऋतू चालू असा ह्या काय ऊन पावसाचो खेळ आम्ही हो काय आजूबाजूक बघतो ह्या खंय अनुभवक मिळतला ना ह्या सूख असा आणि ता खंय तरी गावातल्या भुरग्यांनी जर टिकोक नाही म्हणजे निसर्ग टिकोक नाही तर सूख मिळायचंच नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॅपीनेस? मित्रो, एकीकडे जागतिक अर्थव्यवस्थेची स्पर्धा, पैशामागे धावणारा माणूस, विकासाच्या अवास्तव संकल्पना आणि यातून निर्माण होणारा जागतिक हवामान बदल. शहरं फार भकास होत चालली हे फक्त मी नाही आपल्यापैकी प्रत्येक जण बघतोय आणि जगतोय सुद्धा. तुका मेसेजी बी येता फ्रेंडांच्यो, आय एनवी यू, आय एम जेलस ऑफ यू, तू बरो. खूप खूप तसे कमेंटी मेसेजेस खूप येतात आणि बरेच जण एक्सप्लोर करूक अनुभवूक माझ्या वांगडा हैसर येत असतात. सो ॲक्च्युली ता एक यूथचा एक आत्ता माइंडसेट झालो की आता आमकां गावाकडे कधीतरी येवचा असा आणि ह्या दृष्टीन कोकणातले युवक पयलीं मुंबय वताले आनी कामान. तुका दिसता आतां परत कोकणातले युवक कोकणान येवपाक लागतले? म्हाका दिसता कोकणाकडे पर्यटन म्हणून त्यांनी येऊ नये किंवा ते जे आत्ता जे चालला की बाबा हा मस्त वॉटरफॉल हा कोकणात ह्या असा. सो ह्या रियलायझेशन असता का म्हणे रियलायझेशन शूड बी कोकणातली लाईफस्टाईल म्हाका जमतली काय तर मी परत येऊ काय, नाहीतर परत मुंबई सारखे जैसर घरा बांधून तीच जर AC आणि तीच जर लाईफस्टाईल हय घेऊन येत तर इट विल बॅडली इम्पॅक्ट आवर लाईव्हलीहूड. म्हणजे तशा पद्धतीचो इम्पॅक्ट होऊ नये. म्हणजे एखादो जर मुंबईचो माणूस कोकणात येता तर त्यांनी हयली लाईफस्टाईल शिकाक होई, ती अडॉप्ट करूक होई. नाहीतर आमच्या भुरग्यांवरती असो परिणाम जातलो की हा इलो मुंबईसून आणि बंगलो बांधल्यान चल आम्ही आता गाडी हाडूया, बंगलो बांधूया, AC घालूया आणि तसा गेला तर मग कोकणाची मुंबई जाऊ वेळ लागायचो नाही. इट विल फास्टली. म्हणजे कोकणात बंगला कन्सेप्ट आता इलेली आहे. ऍक्च्युअली कोकण ना बंगला आपल्या बजेटमध्ये बजेटमध्ये बंगला, हायवे टच, मोपा एअरपोर्टापासून लागी ह्या अशी पद्धतीची ऍडव्हर्टाईज आणि तसासाठी कोकणात यायचं तर नो, यू डोंट कम हिअर. तुमका हेली लाईफस्टाईलच अडॉप्ट करू कारण इट्स अ नेचर फ्रेंडली लाईफस्टाईल. ती जर तुम्ही अडॉप्ट करण्यात नसाल तर तुम्ही हय येऊन काय तुमचा फायदो नाही, उलट तो तोटो जास्ती. पर्यटनाविषयी कितें म्हणणे तुझे? पर्यटन जावचें काय जावचें नाही? खास करून जेन्ना गोंयचे आमी एक्झाम्पल पळयता. एक्झॅक्टली. पर्यटन म्हटल्यार एक आता एक आंगार काटो येवंक लागलो. पहिलं पर्यटन म्हटल्यार यवा कोकण आपलंच असा आम्ही अभिमानान सांगू. पण आजकाल असं झाला की कोकणात येतात पण ज्या पद्धतीन पर्यटन येतात, मोठमोठे इन्व्हेस्टमेंट येतात, नॉट ओन्ली पोल्युशन, प्लास्टिक बिस्टिक हे तर गोष्टी असतच पण मोर दॅन दॅट पर्यटना खातीर जे लोक हैसर आता इन्व्हेस्ट करीत चाललेले असत त्याच्यामुळे. आणि पर्यटन म्हणजे आमचं जगणं त्याच्यात खयच दिसणार नाही. पर्यटक येता, म्हाका पटकन येता, गाडी एखादी 4 व्हीलर येता मस्त रेंज रोवर आणि म्हाका क्रॉस करून जाता आणि आमच्याकडे असे बघतात हो कोण रे मातयेच्या घरात राहणार आदिवासी की काय. अरे पण ह्यात तर जगणं ह्या जागा घेतालात तर पर्यटना घ्या. आमच्याकडे काम करू घेतलात काय, आमच्याकडे सुपारी लाई करू घेतलात, मसाले आमचं जगणं शिका घेतलात काय. बिकॉज थ्रू आउट द सीझन आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जगतो. आता चढणीचे मासे धरले, आता अळमी खातलो, आता थोड्या दिवसांनी आमच्या परत भाद्रपदात गणपती सण येतलो. तर ताजं आमचं जगणं आम्ही सेलिब्रेट करतो, त्याच्यात आमचं हॅपीनेस आहे. त्या पद्धतीत जर पर्यटन झालं तर ठीक आहे.
नाहीतर तुमचं लक्झरी प्रमोट करू कोकणात जर पर्यटन होणार असाल तर इट विल डेस्ट्रॉय. वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. 5 स्टार हॉटेलला बी नका म्हणतात. नाही 5 स्टार हॉटेल झालं त्यांना पाणी कोणाचं दिताल्यात, आमचंच पाणी दिताल्यात ना. आता आम्ही हे फॉर एक्झाम्पल आम्ही ह्या वाडीत बसलो, वाघेरी वाडीत 20 घरात आम्ही वर्षभर पाणी पुरवून पितो. खूप पाऊस पडत असला म्हणून कधी वर्षभर पाऊस पडणं नाही तर आमच्या झऱ्याक पाणी असतं आणि ताच आमच्यासाठी जगणं. हय जर एक 5 स्टार हॉटेल झालं नाही, दिवसाक जर 5,000 जर फुटफॉल झालो त्याचो तर तो पाणी दितलो खायला त्यांना. म्हणजे आम्ही सगळं विकूचा, आमचे रिसोर्सेस तुमका देऊचे, तसा पर्यटन नको. 5 लोक येऊन दे पण ती अशी येऊन दे त्यांना ही लाईफस्टाईल कळून दे. नाहीतर आपलं बिस्लेरीची बाटली घेऊन फिरता, अरे ह्या फ्रेश नॅचरल मिनरल वॉटर आम्ही पितो तर जगातलं सगळ्यात शुद्ध पाणी आहे ता तुमका आम्ही देतो तर बघा आधी. आणि थंयसर प्लास्टिकच्या बाटल्याचो कचरो आणि तुमचो हे सर लक्झरी आमका नको. जबरदस्त, एक नंबर काम झालं. ही गारंबीची बी आहे. गारंबीच्या वेलीला अशा पद्धतीचं एक लांबच्या लांब अशी शेंग येते आणि या शेंगीमध्ये आपल्याला असे छोटे छोटे बिया असतात. गारंबी किंवा एंटाळा असं हिला म्हणतात. आणि आता आपण ही जी बे आहे ती घेऊन जाणार आहोत. ही साधारण नदीच्या बाजूलाच असल्यामुळे त्याच्या जर्मिनेशनची प्रोसिजर सुरुवात ऑलरेडी झालेली आहे, कारण ही नदीत पडली होती वेल. आणि इथून पुढे आपण त्याचा रोपं बनवून ती आपण प्लांट करणार आहोत. त्याची ही आपल्या ह्या देवराईच्या इंडिजिनस प्लांटच्या नर्सरीमध्ये एक अजून आपल्याला मिळालेली ही एक खजिना आहे. पर्यटक या म्हटलं कोकण पळोवपाक या, कोकण जगपाक या, शिकपाक या. आणि आजकालचं काय म्हणजे फॉरेनमध्ये आता स्पिरिच्युअल मेडिटेशन ह्या जे काही कन्सेप्ट येतात नाही आमच्या जगण्यातच असं. गेलो ढोरार 4 ढोरा सोडल्या आणि असं ढगाकडे बसत राहिलो तर झालं मेडिटेशनच झालं ना. आता व्हाळाच्या बाजू डिप्रेशन सगळं डिप्रेशन काढू. ह्या सगळं नेचर इतक्या हिलिंग असा, इतक्या सगळं असा. पण ता जर तुम्ही कॉन्क्रीटच्या जंगल उभ्या केलात ना तर ती वाईब जातली. म्हणजे एक अजून एक गोष्ट की आमचं जे देवचार राखणदार जे जंगलात राहतात थंय जाऊन आम्ही जेव्हा आमका जो फील येता कांतारात आता तो फील मोठो केलेला. आणि पण ता जर असं वाटतं की पण थैसर आता काय झालं पेवर ब्लॉक घातल्यानी, थंय भिंती उभे केल्यानी, थंयसर देवचाराचं झालं राखणदाराची मूर्ती उभी रावली. ती कधी राखणदाराक स्वरूप दिला कसं दिसतं मोठं ते काय करून टाकलं. पण थंय आता आमका तो फील येणार नाही. तो फील मार्केटिंग कमर्शियलाइज झालो. सो एव्हरीथिंग इफ यू आर गेटिंग कमर्शियलायझेशन ना तर माणूस म्हणून तर तुमचं फिलिंग त्या निसर्गाशी संपलं. तुझं तर भय कितें, वॉट इज युअर इमिडिएट वरी, म्हणजे तुका भय कितें दिसता कोकणाविषयी? कोकणाविषयी भय एक मोठं दिसतं की हयलो जो तरुण असा, कोकणातलो जो यूथ असा, त्यांनी आपल्या पूर्वजांकडे म्हणजे आम्ही जसे आम्ही आमच्या जे आमचे आजी आजोबा होते की नाही त्यांच्यानी आमका एक वारसो दिलेलो ह्या जगण्याचो की असा जागा गोया बाबा, असा जागा गोया, ह्या असा मातीचा घर बांधतात, ह्या असा करतात. लाईव्हलीहूडचो एक मोठो खजिनो असा आमच्याकडे, नॉलेज हा. आणि ता खंयतरी आत्ता संपता. दिस इज द लास्ट जनरेशन. ह्याच्या पुढे ह्या आमका कोण सांगतलो याचेर. आणि परत तुझं ऍड करता कोकणी रानमाणूस चॅनलाचेर वचा आणि ताणे एक जी व्हिडिओ केला, इट इज सो इमोशनल अबाउट लास्ट जनरेशन जे सस्टेनेबल लिव्हिंग करता सध्या कोकणात. हे आमकां दिसचें ना जेर व्हिडिओ केला. होय, शेवटची पिढी, द लास्ट जनरेशन. खऱ्या अर्थानं निसर्गपूरक जीवनशैली जगणारी अशी ही शेवटची पिढी आता पुढच्या काही वर्षात आपल्यासोबत नसणार आहे. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर निरागस हास्य घेऊन जगणारी, समाधानात आनंद मानणारी, खिशात पैसे नसले तरी मनाची श्रीमंती चेहऱ्यावरती दाखवणारी, कुठल्याही परिस्थितीशी अगदी हसतमुखाने सामोरी जाणारी अशी ही पिढी माझ्या त्या किनाऱ्यावरच्या लाकडी होडीतून पारंपरिक रापण मासेमारी करणारी, या भात शेतीमध्ये ढवळ्या पवळ्याची जोडी घेऊन बैलांची नांगरणी करणारी, एक कमी खर्चिक काटकसर करून या बाहेरच्या मोहमायेच्या जगाला
मटेरियलिस्टिक जगाला न भुललेली, एक साधं सिंपल पण आनंदी जीवन जगणारी, स्वतःच्या जगात मशगूल असणारी पिढी आपल्याला कायमची सोडून जाणार आहे. त्यांच्याकडच्या कला, कौशल्य या सगळ्या गोष्टी आपण दुर्लक्ष करून आत्मसात केलेल्या नाहीत. त्यामुळे आपलं जगणं, आपलं जग मात्र बाजारीकरणावरतीच निर्भर राहणार आहे. गोंयकारा खातीर ती जी थंय आजी आसा ती आमची कळंगुटेची. ती 60 वर्सां पयलीं हांगा लग्न जावन आयली. म्हाका वळख ना, दिसना ना म्हाका आतां दोळ्यांनी. ह्या दोळ्यात ऑपरेशन केला, ह्या दोळ्यान जरा जरा दिसता म्हणून बासक्याक घेता. मी कोणाक हटक नाही ना, ह्याका गो की म्हाका साथ घालता ना, हटक नाही. मी एकटा असते, तो मुंबईला असता, तो पायान जेवण बिवण तीच करता. मी यात खाते, काम पण करते जरा जरा. तिका अजून माहिती आहे ना कळंगूट आता कसा आता बघूच नाही परत कधी, परत वचूच नाही जाऊ कळंगुटे. थंयच ती रवली कायम. सो तो एक फियर आसा की सस्टेनेबल लिव्हिंग काबार जातले. आणि प्रत्येक गोष्टीक हल्ली आम्ही कमर्शियल करीत चाललो, प्रत्येक गोष्टीक. म्हणजे काय तर वॉटरफॉल ह्यो काय होता, मांगेलीचो वॉटर, मी मांगेलीत माझा बालपण गेला. असो तो एक गिरीच्या मस्तकातनं जी गंगा होता तसो तो पडायचो, मस्त सुदीन लांबसून बघू बरं वाटायचो. आता तोही कमर्शियल झालो, थंयसर आता कमर्शियल लोक येऊक लागली, थंय आता प्रॉपर्टी उभ्या राहूक लागली, गेलो सगळं फील गेलेलो. सो कोकण किंवा ह्या ज्या म्हणतो ना आम्ही काय ह्या दुसऱ्यासाठी नको. म्हणजे काय तर तुम्ही हय या, पैसे दिया किंवा ह्या सगळ्या कमर्शियलाइज नको करू, तुम्ही जगा. बिकॉज ह्या तुमका जन्माक घातलो ना, तुमका ह्यो काहीतरी तुमच्या पुण्यान म्हणून तुमका ह्या अशा भूमीत जन्माक घातलो, तुम्ही जगा ना. तुम्ही पर्यटकांसाठी घावणे करून खाता, पण ह्यो खाता चपाती, गहू खायसून इले पंजाबासून. ह्यो पर्यटकांका ह्यो म्हणतो उकडो भात, काय पॅराबॉइल्ड राईस खाऊ ह्यो माशाच्या कडीवर, तू काय खातं रेशनचो तांदूळ. सो लिव्ह फॉर युअर सेल्फ फर्स्ट. आणि ह्यो निसर्ग तुका जगण्यासाठी दिलेलो, ह्यो कमर्शियलाइज करून विकण्यासाठी नाही असा, आणि तितकी ह्या भूमीची ताकदही नाही असा. तुका ताकदी बद्दल उलयता, कॅरिंग कॅपॅसिटी आसता प्रत्येकाची. आनी गोंयचो प्रॉब्लेम असो जालो की गोवा बारीक आनी पर्यटक चड जाले. म्हणजे 16 लाख आमचे हे लोकसंख्या आनी गव्हर्मेंट रिकॉर्डा 80 लाख पर्यटक येता. बरोबर. सो कोकणानूय ते जावपाचो भंय दिसता तुका की लोकां परस पर्यटक चड जाले जाल्यार हांगा काबार जावपाचें. एक्झॅक्टली. पर्यटक म्हणजे कसा जाता की कोस्टलला पर्यटन वाढत असा. म्हणजे ह्यो जो आमचो तारकर्ली मालवण बेल्ट असा आणि लोक येतात, ती जी आज फुटफॉल वाढता पर्यटकांचो, तर कोस्टलला फ्रेश वॉटर असा काय, कोस्टलचं फ्रेश वॉटर आताच संपला आता कोस्टलला. सो वेस्टर्न घाटचा धरणा बांधतालात. आज तिराळी धरण बांधला कशासाठी, गोंयाक पाणी देवच्यासाठी. म्हणजे गोंयाक म्हणजे काय गोंयकारांका ना, गोंयकारांका पिऊक पाणी खूप असा, तर पर्यटनासाठी गोंयात येऊन जे फ्लश मारत असत आणि जे काय शॉवर लावून न्हात असत ना, त्यांच्यासाठी आमची तिराळीतली 10 सेल्फ सस्टेनेबल विलेजेस संपले कायमचे. ते त्यांचं जगणं होतं आणि ते बिचारे स्वतः खूप कमी लाकडा बिकडा पडलेली वापरून ते चुली बिलीत घालीत. अशा लोकांचं जगणं संपवून तुम्ही कोणाची लक्झरी प्रमोट करत असात. दुसरा, आता आपण बघतो की इतरही ठिकाणी धरणं वाढत चालली असत, गोव्यात सुद्धा धरणं वाढत चालली असत. ह्या पट्ट्यामध्ये कोस्टललाच फक्त पर्यटन वाढत असं. आणि ह्याचं दुसरं इम्पॅक्ट असं जाता की पर्यटनामुळे गावातल्या लोकांमध्ये एक कमर्शियल अप्रोच चालू जाता. मी माझाच एक अनुभव सांगताय, कोकणात तुम्ही इतर खंय फिरा, ओके, तर तुमका लोक एक पेज, ये बाबा ये पेज घालते, तुका काहीतरी 4 गोटे घालतील, अतिथी देव म्हणतात ह्या. पण जर तोच तुम्ही कमर्शियल ठिकाणी जावा, तुमका सांगतले ए बाबा माझ्या जमिनीत उभं राहिलं, पहिलं आधी पावती फाड, 200 रुपये टॅक्स भर, गाडी पार्क कर, माणुसकीच संपली, तुझ्या पाठीत लागलो तो, मग हे संपलोच ना विषय. हो का, असला पर्यटन झालं तर काय त्याच्यात अर्थच नाही, माणुसकी संपता. व्हॉट ड्रायव्ज यू, म्हणजे एक असता की खुबशे कडेन एक, आता तू ज्या रस्त्यार वता पळय न्ही, तातूंत एक फ्रस्ट्रेशनूय येवपाक शकता एवरी टायम, की आपूण इतले उलयता, आपूण इतले करता, आपूण स्वता ते अनुभवले म्हटल्यार यू नो. बट वॉट ड्रायव्ज यू? ॲक्च्युली काय ना, आता माझो प्रवास असं झालो की मी खूप उलयलो, म्हटलं 4-5 वर्ष आता कंटिन्यू काम करता, लोकांका सांगूचोय खूप प्रयत्न केलो, पण सायमल्टेनियसली तुमका तुमचं जगणं सुद्धा तशा त्या पाथवरती जगाक सुरू करू व्हाय. नाहीतर तुमका असा फ्रस्ट्रेशन येता की तुम्ही बोलत राहतात आणि ताच तुम्ही जगण्यात नसात तर काय होताला. म्हणून मग आता फार्मरसोबत कामं करणं, स्वतः तसं लाईफस्टाईल जगणं, ॲडॉप्ट करणं, भात शेती करणं, आणि ॲट अ सर्टन पॉईंट की नाही मी सेल्फ सॅटिस्फाय जावं आहे, माझ्या युट्यूबाच्या पैशातून मी जगता कामा नाही. ॲट अ सर्टन पॉईंट मी ह्यात निसर्गातून जगाक चालू करू आहे. म्हणजे काय तर मी कोणाच्या पेड प्रमोशनवरती माझी मतं ठरवचे नाही, किंवा कोण माका ड्रीव करूचे नाही, दुसरा फोर्स, तो मीच असा गोय. आणि मग हे आजूबाजू फ्रस्ट्रेशन तसा येण्याचा संबंध नाही, कारण मोठमोठी स्वप्नात आमची नाही आहेत की माका बाबा काय मोठा काय 4 व्हीलर गाडी घेऊच्या, कारण स्वप्ना लहान असत
आणि ह्याच मोठा स्वप्न आहे की बाबा ह्या निसर्गात जगाक मिळायचा आणि हे सगळे ऋतूचे सोहळे जे काय आज कोकणात अनुभवतो ते तसेच अनुभव मिळायचे. म्हणजे असं वाटतं की जो चेंज आहे ना आत्ता बघा, आता श्रावणातला निमार पडला, आता काहीतरी आपण व्हाळात काहीतरी जाऊ थंड पाण्यात जाऊन आता बसायचा त्या अनुभवचा ह्या सुख असा ह्या बारीक बारीक गोष्टीतला जर अनुभव लागला तर त्या फ्रस्ट्रेशन येऊचा नाही. पण जर मी माझी मोठी स्वप्न ठरवलंय की माका असा जमीन घेऊची ह्या करूचा, आज जग इतक्या फास्ट बदलत असा ना की ती स्वप्न कधी पूर्ण होती सांगू घेणार नाही. पण त्या एक म्हाका ड्राईव्ह करता की लो मिनिमॅलिस्टिक साधी राहणीमान असा तसाच असणं ह्या. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राई तर कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळूच दबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे. तुका दिसता की चेंजेस आयले म्हणून तुझे जे व्हिडिओज ऐकले लोकांनी त्याच्यानंतर चेंजेस आयले हातून की? होय, माझ्याकडे जे काही येणारे लोक असतात त्यांचे बऱ्यापैकी ते त्यांच्या जगण्यात हे गोष्टी कसे ह्या करू शकतात ह्याचा विचार करतात, ते आमच्या वांगडा कनेक्ट राहतात. मग त्याच्यासाठी आम्ही काय केले, काही वर्कशॉप आम्ही घेतो मंथली. आता सुद्धा आम्ही एक भात लावणीचं वर्कशॉप ठेवलो पुढच्या महिन्यात, तुमचा योग जमला तरी आहे. तर चिखल धुनी म्हणजे भात लावणी प्लस ही सगळी इकोसिस्टीम समजून सांगूची, त्याच्यानंतर जोता धरूचा आणि ह्या सगळ्या आम्ही करतलो. सो तुम्ही येतालात तर आमका जॉईन जाया, कारण आज कम्युनिटी संपत चालली आहे. कारण काय आता आजकाल बघताय तर ना युथ रावाक नाही, भात शेतीत बघताय तर सगळे म्हातारे शितारे लोक, त्या जगण्यात प्रतिष्ठा नाही असा. त्याच्यामुळे जेव्हा कम्युनिटी एक तयार जातली की बाबा लोक येतली, आणि कारण आज आम्ही म्हणतो कोकण वाचावया, पण युथला तसा वाटता का तो आज कमर वाकून तो आज ह्या करूक तयार असा काय. मड फेस्टिवल म्हणून ठेवले तर खूप लोक येतील, पण ऍक्च्युअल चिखल धुनी करूक तुम्ही लोक येतात काय. तर त्या एक आमचा ह्या असा की फक्त मजा करूच्यासाठी नाही तर काम करूच्यासाठी लोकांनी यायचं, हे स्किल ग्लोरी नसता म्हणून ना एखाद्या वेळ किती केलंय म्हणटकर प्रत्येक ग्लोरी असता पळय. हो, आता ती ग्लोरी कोणी ठरवची तर आपल्याला, आम्ही कायम वेस्टर्न कल्चराक बुलान आमची ग्लोरी ठरवतो की हो आपलं असं करता शाहरुख खानाने ही ह्या केली ऍड केली तर म्हणजे केन प्युरिफायरचं पाणी हेमा मालिनीने सांगूचं म्हणून पिऊचं, पण तुझ्या घराचं पाणी किती बरं असा ह्या बघूच्यासाठी तू आजो किती वर्ष जगलो तो बघ ना, तो ता पाणी पिवतो बस संपला. हेमा मालिनी किती तरुण दिसतात तर तू बघू नको, आजो 100 वर्ष जगलो मग विषय संपला. तुमच्याकडे तुमचे सगळे रोल मॉडेल्स असतात, आम्ही उगाच आपले ते टीव्ही आणि इंस्टाग्रामवर शोधित राहतो. माझे अराउंड पहिला रोल मॉडेल आपणच दिसतं आपल्याच घरात कितलेशे जाण ऍक्च्युअली. पण आता हे ग्लोरिफिकेशनाचे बोलत ना, इंस्टाग्राम हांवें एक पळयलें किंवा युट्यूबाचेर रील्स करता इंस्टाग्रामाचे, ताका लागून ओव्हर एक्सपोज जाता अशें दिसता तुका जाग्यार, मागीर लोक गर्दी करपाक लागता त्या जाग्यार. एक्झॅक्टली, कारण तुम्ही 30 सेकंदात 1 मिनिटात तुम्ही जागेबद्दल काय सांगू शकतात, फक्त तुम्ही गोष्टी व्हायरल करूच्यासाठी इंस्टाग्रामाचेर हाडतात. काय मोठे तुम्ही एखाद्या गोष्टीचं महत्त्व सांगूचं असतात तर त्याच्यासाठी निदान 5 मिनिटं तरी त्याच्याबद्दल बोलाक हव्या, त्याचे सगळे इम्पॅक्ट सांगा. 1 मिनिटात एखादा माणूस काय सांगता की बाबा ह्या असा बरा असा, चांगलेच गोष्टी सांगता म्हणजे काय लोक अट्रॅक्ट जागो, माझा व्हिडिओ चलाव गयो इतक्यात त्याचं मत. नंतर त्याचं परत कंटेंट बदललो, मग तो नेक्स्ट व्हिडिओकडे गेलो. पण तुझ्या त्या एका व्हिडिओमुळे, एका त्या व्हायरल केलेल्या गोष्टीमुळे जो पब्लिक थंय ॲक्च्युअली पोचलो असा तो काय करता, तो फक्त सेल्फीच काढता. त्याका तू ह्या नाही सांगू होतंय की थंयसर गेल्यानंतर कचरो करू नका, किंवा थंयसर गेल्यानंतर त्या पाणी जा असा त्या लोकांच्या विहिरींका झऱ्यांका जाता ता तुझं सांगू नव्हतं, मग लोक इलेच नसते ना. म्हणजे जमीन अजिबात वाहून जाणार नाही एवढं बघू. किती ते जमिनीला असं पकडतं की कितीही पाणी आलं तरी वाहून जाणार, जमीन तुटणार नाही. ऑर्किड, फॉक्सटेल, आपल्याकडे याला सीतेची वेणी म्हणतात. सोशल मीडिया इज गुड ऑर बॅड? सोशल मीडिया इज गुड, बट द वे सोशल मीडिया इज नाव गोईंग इन, म्हणजे माकडाच्या हातीत कोलीत दिल्यासारखं झालेलं आता आग लागलं सगळीकडे. म्हणजे त्याच्यामुळे ज्यांच्या हातात आता सोशल मीडिया पडला ना त्यांच्यामुळे आता तर असं वाटतं की तू सोशल मीडिया उघडलंय का ही सगळी टकली दिसूक चालू जातात, आणि आता लोकांना खूप डिस्ट्रॅक्ट करत असा सोशल मीडिया. सो ॲक्च्युली पुस्तकं वाचा परत एकदा, आणि असे व्हिडिओज बघा, अशा लोकांना फॉलो करा जे काहीतरी रूटशी कनेक्टेड असतात. म्हणजे मी सांगते कोकणाबद्दल आणि मी फिरतोय मुंबईत मस्तपैकी असं, आणि जेव्हा कोकण आपल्याच म्हणा सांगतात तर त्या लोकांना त्यांची जीवनशैली बघा, जे तुमका सांगतात ते कसे जगतात ते बघा, ॲज अ ह्युमन म्हणून त्यांना बघा. फक्त तो सांगतातच नको फॉलो करू, तो स्वतः तो फॉलो करतात काय ह्या बघा, तरच त्याचा अर्थ आहे सोशल मीडियाचा. अजय तू आता मांगर होमस्टे म्हणून हांगा हे घातलेलें आसा, हे एक्झॅक्ट कॉन्सेप्ट आमकां कळुना. हे घर
हो, मांगर म्हणजे खरं फार्म हाऊस, म्हणजे त्याका आमच्या मालवणी भाषेत मांगर म्हणतात, जा की थोडंसं रॉ घर असता, म्हणजे थंयसर तुम्ही शेतीची अवजारा ठेवतात. आता ह्या मांगराच्या पाठी गोठो असतात, 2 गायी बांधलेल्या असतात. पूर्वी मांगरातच मळणी घालीत, म्हणजे मळणी बिळणी घालीत, मळणीचो खांब असता. आता काय झालं की परत एकदा थंयच येते की शेतकरी जीवनाक आता प्रतिष्ठा राहक नाही असा. आपलो असा आपलो म्हातारो माणूस आपलो शेती करत असा, लोक त्याच्याकडे आपलं बघत असत, काय त्याच्या जगण्याक काय अर्थ राहक नाही. हेका जर आपल्याक जर ग्लोरिफाय करूचं असा ह्या जगण्याक, तर म्हाका वाटलं की बाबा मांगर हीच एक पर्यटनाची एक बाजू ठरवायची की लोकांनी हय येवचा आणि मांगरात रावायचा, मांगरा जी शेती चालली आहे त्याचा सहभाग घेवचो. आणि हयलो जो शेतकरी आमचे हे बाळूदादा म्हणून त्यांचो हे मांगर असा, ते बाळूदादा हयले शेतकरी असत, बिचारे सगळ्या प्रकारची शेती करतात. आता आम्ही जर जयतलो त्यांच्याकडे तर 90% त्याच्या शेतातला असा. आता तू हांगाच रावता, मांगरानच रावता? सध्या तर मी मांगरातच राहून कामा करतस आहे, कारण मी एक याचो फॉलोअर, मी सुद्धा हे गोष्टी शिकतच आहे. फुल टाइम शेतकरी असा होत आहे, म्हणजे मी प्रयत्न करतो, पण हीच फुल टाइम शेतकरी, दुसरा काही एक इन्कम सोर्स नाही. आता मांगरान रावपाचे आणि ते जीवन जगपाचे, एक दिसा खातीर तरी. ऍक्च्युअली त्याच्यामुळे काय होतं की आम्ही जे काय फार्म प्रोडक्ट, आता तुका सांगते एक सोप्या उदाहरण की आम्ही आता हे मिरी करतो, आम्ही त्याला काही एक घाललो नाही. ह्या दादान की नाही जंगली जितकी झाडं, आम्ही म्हणतो जंगली झाडांचा काय करतलं, सगळे जंगली झाडं म्हणजे सुरंगी म्हण, हयली अवळ्याची झाडं म्हण, हयली रायवळ आंबे म्हण, या सगळ्यांवरती मिरी नुसती चढवलेली आहे. ह्या मिरीचं एक वार्षिक उत्पन्न मिळतं, काहीतरी एक ठराविक किलो मिरी मिळतं. ही जर तू आता बांद्याक जाऊन विकशीत किंवा गोंयाक जाऊन विकशीत, तर तो आमका दलाल जो असतो तो किती रुपये दितलो? 500-600 रुपये. पण तोच जो माझ्याकडे पर्यटक येतात त्याला मी जेवणात मिरी घालते, त्याच्या ती हयच युटिलाइज जाता. आणि आम्ही त्याला काय करतो, मांगरचो प्रोडक्ट म्हणा नॅचरल घेऊन जा मरे, त्याका माहिती आहे मी 1200 रुपये मिरी मुंबईत घेतलो, तो हय 1200 दिता आमका. म्हणजे खंयतरी आमचा व्हॅल्यू एडिशन झाला, लोकां हयसर येयली, त्यांना जेन्युइन प्रोडक्ट गावला आणि शेतकऱ्याक प्रतिष्ठा गावली. वा, माझ्याकडे एक माणूस रावान जाता आणि माझ्या जगण्याक मांगराक एक प्रतिष्ठा गावली, मातीच्या घराक एक प्रतिष्ठा. हे 2 गोष्टी जर हो गोय ना, तुझ्या घरात येऊन पर्यटक जेव गोयो, तुझ्यासारख्या जगाक होयो, तर त्या पर्यटनाचा अर्थ. नाहीतर इलेत आणि हॉटेलात रावलेत आणि आपलं क्याल आहे आज बांगडा आहे क्या सुरमई आहे, ते त्याला माहिती नसतं की आता ऑगस्टात सुरमई खावचे नसतात. असं झालेलं. ओके, ते बरे करू. आणि आम्ही तुझ्या बरोबर वचून पळयतले, शोईंग अस दॅट ट्रिप. दिस इज फॉर्मल इंटरव्ह्यू, कारण वी वॉन्टेड पीपल टू नो एक्झॅक्टली अबाउट यू. आणि जे आमचे व्ह्युअर्स आसात आणि कोंकणी रानमाणूस चॅनल फॉलो करचो, आमकांय फॉलो करचो पयलीं आनी मागीर ताका फॉलो करचें, आनी ताजे प्रत्येक जे व्हिडियोज आसा पळय ते पाशियेस काडून पळोवचे.